नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. दोन दोन फुलं आणि आणखीन एक फुल आहे छोटंसं. तीन तीन फुलांनी माझं स्वागत झालंय पाटील कुटुंबियांमध्ये. आणि आता सगळेच खेळायला तयार असाल. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. माझं थोरल्या जाऊबाई, तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. माझं नाव सुजाता महेश पाटील. माझे मिस्टर महेश पाटील. माझा मुलगा प्रितेश पाटील आणि मुलगी प्रीती पाटील. माझे सासरे आणि सासूबाई. आणि आता धाकट्या जाऊबाई, तुम्ही ओळख करून द्या. मी स्मिता पाटील. हे माझे मिस्टर. नमस्कार. राजेश पाटील. हे प्रणाली माझी मुलगी. हे धीरमोठ संदेश पाटील. ही निशा ही सून. आणि आज आतिश धीर माझा. आणि अक्षता. पाटील कुटुंबात मस्त स्वागत झालंय. आता मस्त गप्पा मारूयात सासूबाईंशी. सुरुवात करूयात आपल्या खेळाला. होम मिनिस्टर जाऊबाई. आणि आता आपल्यासोबत आहेत घरातल्या सासूबाई सौ निलिमा पाटील. नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमचं स्वागत आहे. दोनही सुनांनी मस्त तयारी केली आहे पैठणी जिंकण्यासाठी. पण मला सांगा की मला असं कळलं की दोनही मुलांची लग्न एकाच दिवशी झाली. म्हणजे लग्नाचा वाढदिवस दोघांचाही एकाच दिवशी असतो म्हणायला हरकत नाही. हो, लग्न एकाच दिवशी. आणि आता मला विचारायचंय की दोनही सुना घरामध्ये आल्या, पण पटकन जुळवून कोणाशी घेता आलं तुम्हाला? मोठीशी थोरल्या जाऊबाईंची. बरं, दोघींपैकी एक सुनबाई नोकरी करतात. थोरल्या मला वाटतं. कुठे जॉब करतात त्या? इथे बालक मंदिर. अच्छा, प्रिन्सिपल आहे. अच्छा, शिक्षिका म्हणजे प्रिन्सिपल आहे त्या शाळेच्या. वा. आणि मग धाकट्या सुनबाई घरी असतात. मग समजा त्यांनी जर पुन्हा ठरवलं की आता मी पण नोकरी करणार, काही दिवसांनी मोठी झाली मुलं वगैरे, आणि त्या म्हणाले की आता मी नोकरी करणार, मग तुम्ही काय करणार? परमिशन देणार त्यांना? करू देत ना? करू दे ना. आणि मग सगळी जबाबदारी तुम्हाला एकटीवरच पडणार ना? दोघी सुना नोकरी. आता ती मोठी पण करून जाते थोडस ना, असं काय नाही. ती पण करून जाईल. सगळं आणि मी आहेच की. तुम्ही सांभाळणार सगळं? वा, सासूबाईंनी सांगितलं मी आहेच की सगळं घर सांभाळायला. आतापर्यंत सांभाळलं म्हणजे काय. वा. सासूबाईंचा स्वभाव खूप असा स्पष्ट आहे हे मला कळलं. आणि आता स्पष्ट उत्तर देणार आहेत सासूबाई. हा, बोला ना. 5 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत. आणि तुम्हाला थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न विचारू तुम्हाला? विचारा. तुमचा पहिला प्रश्न आहे, सर्व नातेवाईकांमध्ये लाडक्या सुनबाई म्हणून कुणाची चर्चा असते? थोरल्या की धाकट्या? थोरल्या. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे, जर तुमच्या घरात कुणी महत्वाचे पाहुणे येणार असतील तर स्वयंपाकाची जबाबदारी कुणावर सोपवाल? धाकटीला. धाकट्या सुनबाईंना. खूप छान स्वयंपाक करतात. दिसतंय का चेहऱ्यावरून स्वयंपाक पटकन. वा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, घरामध्ये कोणताही मोठा कार्यक्रम आहे तर कार्यक्रमाची जबाबदारी कुणावर सोपवाल? सगळं प्लॅनिंग करायला. धाकट्या सुनबाई. धाकट्या सुनबाई असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, बाहेर फिरायला किंवा जेवायला जाण्याकडे कोणत्या सुनबाईंचा जास्त कल असतो? धाकट्या. धाकट्या सुनबाई. आणि आता तुमचा शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या मते घरामध्ये शिस्तप्रिय सुनबाई कोण? मोठी. मोठ्या सुनबाई प्रिन्सिपल आहेत. तशीच शिस्त त्यांनी इकडे पण सगळ्यांना लावली वाटतं. क्या बात है. मस्त गप्पा मारलेल्या आहेत सासूबाईंनी. आणि आता आपण भेटणार आहोत दोनही जाऊबाईंना. आणि आता दोघीही जाऊबाई माझ्यासोबत आहेत बझर राऊंड खेळण्यासाठी. तयार? बरं, मला असं कळलं की दोघींचंही लग्न एकाच दिवशी झालंय, एकाच मांडवात झालं. मग तेव्हा काय काय धमाल झाली हो? तेव्हा धमाल म्हणजे आमचा मुहूर्त फक्त काहीतरी 5-10 मिनिटाचा फरक होता. आणि त्याच्यात आता आम्ही एक तर उरणहून येणार. उरणवरनं आमची बस जेव्हा येईल तेव्हा वेळेत आलो आम्ही. पण प्रॉब्लेम असा झाला की माझी साडी हिच्या इकडे गेली आणि हिची साडी माझ्या इकडे आली. म्हणजे हे असं सगळं कन्फ्युजन झालं. म्हणजे आमच्या मुहूर्तावरती यांचं लग्न झालं आणि आमचा मुहूर्त फक्त यांच्या मुहूर्तावर यांचं लग्न झालेलं आहे आणि तुमचा टळला मुहूर्त. मग आजही असंच होणार का? नाही. पैठणी जिंकत जिंकत या आल्या आणि पैठणी त्यांना मिळाली. तिकडे साडी एक्सचेंज झाली तसं. किंवा आता असं करा, त्यावेळेची चूक आता बदलून घ्या. आता जिंकाल तर आलटी करून घ्या. वा. आणि आता मस्त पैकी सुरुवात करूयात पुढच्या राऊंडला. बझर राऊंड आहे. 5 प्रश्न आहेत घरातलेच. तयार? हो, तयार. पहिला तुमच्यासाठी प्रश्न आहे, लग्नात गुलाबजाम संपल्यावर कुठला गोड पदार्थ आयत्या वेळी आणला? श्रीखंड. श्रीखंड. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि थोरल्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोख 200 रुपये. अभिनंदन. चला, पुढचा तुमच्यासाठी प्रश्न आहे,
सासऱ्यांचा वाढदिवस किती तारखेला असतो? बोला. 7 जुलै. 7 जुलै. चुकलंय तुम्ही. 13 जुलै. 13 जुलै. 7 जुलै 13 जुलै. तुम्ही 13 बरोबर सांगितलं. तो महिना चुकला. 13 जून. जून, sorry. बरोबर आहे का? जून 13 जून. चुकला. सासऱ्यांची माफी मागा. सॉरी. चला आता पुढचा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. सासूबाईंचं मूळ गाव कोणतं? बोला. चौल. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. थोरल्या जाऊबाई पुन्हा एकदा जिंकलेल्या आहेत. रोख 200 रुपये. अहो त्या मिळवत चालल्या, पुढे चालल्या आपल्या. कमॉन कमॉन, तुम्हाला पण उत्तर द्यायची आहेत. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. एकत्र सहकुटुंब एकदाच कुठल्या ठिकाणी गेला होता? बोला. पालीला. पालीला. अगदी बरोबर उत्तर दिलंय. धाकट्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत. रोख 200 रुपये. अभिनंदन. सुरुवात झाली. आणि आता 5वा प्रश्न, शेवटचा प्रश्न बघूयात कोण देत आहे उत्तर. तांदळाचा कुठला प्रकार सासूबाईंना अजिबात आवडत नाही? त्यांनी पहिल्यांदा वाजवलं. बासमती तांदूळ. बासमतीचे तांदूळ असतात ते त्यांना आवडत नाही. आवडत नाही. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. थोरल्या जाऊबाई जिंकल्या आहेत. रोख 200 रुपये. अभिनंदन. खूप छान उत्तर दिली तुम्ही. त्यांनी खूप पैसे जिंकले. आता विचार करा. चान्सच नाही दिला मला. चान्स दिला नाही तुम्हाला. असं करतात घरात पण ना. मग आता पोरगी आहे ना म्हणून. पोरगी आहे ना म्हणून आता पुढची संधी तुम्हाला मिळवायची आहे.